ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर -3 अँड -7. आपल्याला इथे रूट्स दिलेले आहेत आणि त्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन शोधायचं आहे. तर बघा, आपल्याला जी रूट्सची व्हॅल्यू दिलेली आहे हीच व्हॅल्यू अल्फा आणि बीटाची असते. म्हणून आपण इथे लिहू शकतो, लेट अल्फा इज इक्वल टू -3 अँड बीटा इज इक्वल टू -7. अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, म्हणजे आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू शोधू शकतो. देन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, अल्फाची व्हॅल्यू आहे -3 प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -7. -3 प्लस -7 एडिशन करताना दोघांचंही जर साइन सेम आहे ते साइन आपण कंटिन्यू करतो. इथे मायनस साइन आहे ते मायनस साइन कंटिन्यू केलं अँड 3 + 7 इज इक्वल टू 10. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 10. आता त्यानंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू शोधूयात. म्हणून अल्फा इंटू बीटा, अल्फाची व्हॅल्यू आहे -3 मल्टिप्लाय बाय बीटाची व्हॅल्यू आहे -7. मल्टिप्लिकेशन करताना जर दोघांचाही साइन मायनस असेल तर ते मल्टिप्लिकेशन प्लस येतं. 3 7 जा 21 आणि दोघांचाही साइन मायनस आहे त्यामुळे मल्टिप्लिकेशन प्लस येईल. त्यामुळे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याला 21 मिळाली. आता आपण फॉर्म्युला यूज करूयात. फॉर्म्युला आहे x² मायनस अल्फा प्लस बीटा मल्टिप्लाय बाय एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. देअरफॉर x² मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण मिळवलेली आहे -10. म्हणून आपण इथे -10 लिहिलं मल्टिप्लाय बाय एक्स प्लस अल्फा इंटू बीटा, याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 21 इज इक्वल टू 0. देअरफॉर x² मायनस इंटू मायनस विल बी प्लस 10x प्लस 21. तर आपल्याला इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे जे आहे x² प्लस 10x प्लस 21 इज इक्वल टू 0. त्यानंतर आपण इथे लिहून घ्यायचं आहे, देअरफॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² प्लस 10x प्लस 21 इज इक्वल टू 0. तर इथे आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी व्हिडिओच्या लिंक मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. थँक्यू.